थांब ग, आज दाखवतेस तुला. वहिनी अहो ऐका हो, वहिनी ऐका तरी माझं, वहिनी ऐका तरी. काय काय चालू आहे? हे बघा, यापुढे हे दोघं या घरात राहणार नाही. अगं पण काय झालं सांग ना. अहो तुम्हाला माहितीये का या बाईनी आज चक्क काय केलं? अहो घरात सगळीकडे पाणी ओतून ठेवलं, मी घसरून पडावे म्हणून. आणि हा हेतू तिचा सफल पण झाला. अहो केवढ्या जोरात पडले मी, किती लागलं मला माहितीये. तिने स्वतःच तिच्या पापडांवर पाणी ओतलं. तरी मी म्हंटल हे अशी का करतीये? वहिनी फार झालं तुमचं, हद्द पार केली तुम्ही खोटं बोलण्याची. ए गप्प बस. तू हिला त्रास देण्यासाठी जमिनीवर पाणी ओतलंस आणि हिला खोट्यात पाडतेस तू आता. दादा वहिनी खोटं बोलताय, त्याची काही चुकी नाहीये या ठिकाणी. गप्प बस. तू हिला पाठीशी घालू नकोस. मी तिला पाठीशी घालत नाहीये. अजिबात पहिल्यांदा तिला समजाव. माझा पूर्ण तिच्यावर विश्वास आहे. ऐक, मोठा भाऊ आहे तुला. चोळ्या, हे फुलपात्र धुवून आण. अरे बा, हे फुलपात्र धुवून आण जरा. मूर्खा थांब. काय रे, चाकराला पडचाकर कशाला हवाय? स्वामी, माझी काही चूक झाली का? चूक? अरे चुका होत आहेत तुझ्या हातून. हल्ली तुझं हे जे काही वागणं आहे ना ते ठीक नाहीये. काय झालंय स्वामी? मी समजलो नाही. काय रे चोळ्या, ही भांडी धुणं, ही फळं धुणं, ही कामं तुला हलकी सलकी वाटतात? ही करण्यात कमीपणा वाटतोय का? करू नयेची वाटताय? चोळ्या, एक लक्षात ठेव, निर्लज्जौ गुरुसन्निधौ. म्हणजे जो गुरुजवळ राहतोय त्यांनी गुरुसेवा करताना कुठचीही कामं करताना लाज बाळगू नये. अरे तू आमच्या जवळ म्हणजे गुरुजवळ राहतोयस, गुरुसेवा करायची संधी मिळतेय तुला, आणि तू लाज बाळगण्याचा करंटेपणा करतोयस. माझ्या हातून काही अपराध घडला का? मी काय केलं स्वामी? अरे तू काहीच केलं नाहीस, हेच तर दुखणं आहे. तुला भांडी विसळायला सांगितलं, तुला पडचाकर लागला. तुला नदीवरून पाणी आणायला सांगितलं ते तुला जमलं नाही. तुला केर काढायला सांगितला, तो तुला काढता येईना. फळं दूध आणायला सांगितली, ती धुता येईना. काय रे, अशी कामं करताना लाज वाटतेय तुला? अरे भगवंतानीही अशी कामं करताना मागे पुढे पाहिलं नाहीये. नाथाच्या घरी कावडी वाहिल्या, सखूच्या घरी, जनेच्या घरी जात्यावर बसून दळण दळलंय, गोवऱ्या थापले. आणि तू शिष्य असून तुला लाज वाटते? अरे खरा शिष्य कोण? चोळ्या, अरे शिष्य होणं म्हणजे गुरुच्या पुढे पुढे करणं नव्हे. खरा शिष्य तो जो गुरुच्या चरणी आपलं कर्म, तन, मन, धन, वाणी अगदी सर्वस्वपणे अर्पण करतो. गुरुच्या चरणी आपला देह झिजवतो. आपल्या मनातला अहंकार त्याजून गुरुचरणी लीन होतो. आपण गुरुच्या किंवा ईश्वराच्या चरणी साष्टांग दंडवत का घालतो? तर आपण गुरुला संपूर्णपणे शरणागत आलो आहोत असा त्याचा अर्थ असतो. स्वामी, स्वामी हो, आपले आभार कसे मानू? माझ्या चुका तुम्ही मला अगदी वेळेवर दाखवून दिल्या. आपल्यासारखा गुरु लाभला, मी धन्य झालो स्वामी, धन्य झालो. सीमा, आपली घराबाहेर पडायची वेळ आली. दादा, आम्ही हे घर सोडून चाललोय.
आता आनंदाने राहा तुम्ही या घरात. तू आमचं सोड, तुमच्या आनंदाचं बघ. परत ह्या घरात पाऊल टाकायचं नाही, कळलं? चल निघ, चल. हात नको लावू पादुकांना, सोड त्या पादुका. दादा आपली भांडणं वाढायला नको म्हणून मी हे घर सोडून चाललोय. माझ्या घराचा हक्क सोडून चाललोय, पण ह्या पादुका मी माझ्या बरोबर नेणार. तू घर सोडून चाललास ही आमच्यावर मेहरबानी नाहीये. तुझ्या बायकोच्या वागण्यामुळे ही वेळ तुमच्यावर आली, कळलं का? आणि लक्षात ठेव, या पादुका आजपर्यंत इथेच राहिल्यात आणि इथून पुढे इथेच राहतील. यांची खरी जागा हेच घर आहे. चल निघितून. अरे कशाला पाहिजे तुम्हाला पादुका? या वहिनीला त्या पादुकाची पूजा करण्यासाठी पण त्रास होतो, मग कशाला पाहिजे? जास्त बडबड करू नकोस, पादुकांवरचा हात काढ. दादा मी नाही सोडणार. मंगेश पादुका सोड. नाही दादा, या पादुका मी माझ्यासोबतच नेणार. मंगेश पादुका सोड. नाही दादा, पादुकांवरचा हात मी काढ. हात सोडणार नाही. चला निघा, निघ इथून. अजिबात पाऊल टाकायचं नाही परत. जा निघ. चल निघ, निघा. मला खेळायचं तुझ्यासोबत. चला. काही गरज नाहीये त्याच्या मागे मागे जायची. अखेर आपल्याला आपलं घर सोडून नव्या घरात यावंच लागलं. तेही असं भांडून. त्याचंच तर वाईट वाटतंय मला. अहो हे टाळण्यासाठीच तर मी तुम्हाला केव्हापासून घर सोडण्याबाबत सांगत होते. हो ग, आपलं घर आपली माणसं सोडायला माझ्याही खूप जीवावर आलं. आपल्या घराचा दुभंग होऊ नये हे मनापासून वाटत होतं आणि शेवटपर्यंत मी त्यासाठी प्रयत्नही केला. स्वामींना भेटलो, त्यांनी मला समजावलं, मला उपदेशही केला. पण आम्ही दोघं भाऊ तो उपदेश पाळण्यासाठी असमर्थ ठरलो. आणि वहिनींनी बघितलं ना, त्याला आपल्या बाजूला केला. कसा बोलत होता पाहिलं ना तो आपल्याशी. अगं मी तरी कधीपर्यंत समजून घेणार? अहो वहिनींना तर आपण त्या घरातच नको होतो. डोळ्यांना सलतच होतो आपण त्यांच्या. अगं आपलीच घरातली माणसं दुरावली, मनानं परकी झाली म्हटल्यावर त्या घरात राहण्यात काय अर्थ होता? पण जीव अडकलाय फक्त तो त्या पादुकांमध्ये. हो ना. अहो रोज सकाळी पादुकांची पूजा करण्याची सवय इतकी हडीमाशी भरली आहे, त्याविना चैनच पडत नाही. अगदी माझ्या मनातलं बोललीस. पण त्याला आता काय करणार? बहुतेक या दुःखाची आता सवयच लावून घ्यावी लागणार. अहो पण आपण आपलं का मन मारायचं? त्यापेक्षा असं करा, स्वामींना जाऊन हा सगळा प्रकार सांगा. तेच काहीतरी तोडगा काढतील यावर. हा हे बरं सांगितलंस तू. मी लगेच स्वामींकडे जातो. शेवटी घडून येते घडलं. आता आहेस ना समाधानी? तसं नाहीये हो स्वामी, आम्ही फार दुःखी आहोत. घर सोडायचं तर दुःख आहेच, पण आता दत्त पादुकांचं पूजन करायला मिळणार नाही त्याचं जास्त दुःख आहे. अहो ते दत्त पादुकांचं पूजन हे आमच्या हाडामासात इतकं भिनलं होतं की आता त्याशिवाय जगणं पण जमणार नाही. स्वामी आम्हाला दत्त पादुका हव्यात. स्वामी आम्हाला दत्त पादुका हव्यात. अरे पण माधव तर पादुकांवरचा हक्क सोडायला तयार नाही आणि तुम्ही दोघे काही एकत्र राहू शकत नाही. मग हे कसं काय घडायचं? स्वामी एकाच परिस्थितीत त्या पादुका मला मिळू शकतील. माधव आणि माधवचा मुलगा जर मेले
तरच ते शक्य आहे. अरे पण त्यापेक्षा तू आणि तुझा मुलगा तुम्ही दोघं मेलात तर काय? का? आपला मृत्यू सलत वाटतं, भयंकर वाटतो, आणि दुसऱ्याच्या मृत्यूचं चिंतिताना काहीच वाटत नाही काय रे? अरे लाज वाटत नाही तुला? स्वतःच्या मोठ्या भावाचं पुतण्याचं मरण चिंतितोस? अरे माधवलाही तसंच म्हणता येईल की तू आणि तुझा मुलगा मेलास तर पादुकांवर त्याचाच एकाधिकार राहील. आणि मंगेशा, एक गोष्ट कायम ध्यानात ठेव, कुणाचंही वाईट चिंतून आपलं भलं होईल अशी अपेक्षा धरू नये. अरे तुला पादुका हव्या होत्या म्हणून तू स्वतःच्या सख्या भावाची मृत्यूची कामना केलीस? लाज वाटायला हवी तुला. आणि काय रे, ईश्वराची पूजा करायला तुम्हाला पादुकांची आवश्यकता का भासते? परमेश्वराला तुम्ही निर्गुण रूपातही पाहू शकता, त्याची भक्ती करू शकता. हो स्वामी, आता मला सगळं समजलं. माझी चूक झाली स्वामी, मला क्षमा करा. आता आलं ना लक्षात? आता हे कायम लक्षात ठेव. माधवच्याही हे लवकरच लक्षात येईल. आज पूजेचा नैवेद्य दाखवायला आपला मंगेश आपल्या बरोबर नाही. अहो नाही तर नाही, कुणी नसल्याने काही फरक पडत नाही. आपण सगळे तर आहोत ना, आपला गणेशही आहे. नाही, मंगेश तो मंगेशच. त्याची जागा नाही कोणी घेऊ शकणार. आणि जर पेढ्यांच्या बाबतीत माझं ऐकलं असतं ना तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. अहो जाऊ दे हो, जे झालं ते झालं. तुम्ही नका करू विचार उगाच. झालं ते झालं. चला आधी आरती करूयात, मग नैवेद्य दाखवूयात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अहो काय होतंय? माझा हात बघा. नीला, नीला माझा हात. अहो असं काय होतंय? माझा हात काही काम करत नाहीये नीला. नीला, माझ्या हाताला काही संवेदनाच होत नाहीये. थांबा, थोडी थोडी हालचाल करून बघा. मला हे बघा, होतीये ना हालचाल? दुखतोय का? काय होतंय? काही कळतच नाहीये. अहो नीला, हात काही काम करत नाहीये माझा. अहो तुमचा ताप तर कमीच होत नाहीये हो. अंग किती तापले तुमचं. हाताला तर अगदी चटके बसतात. अंगाची कशी लाई होते. केव्हापासून थंड पाण्याच्या घड्या ठेवते, पण तुमचा ताप उतरतच नाहीये. मला तर बाई भीतीच वाटायला लागली आता. कशामुळे होत असेल हे सगळं? एकामागून एक वाईटच गोष्टी होत आहेत आपल्याबाबत. मी तोच विचार करतोय, असं का होत असेल? मंगेश, अरे काय झालं तुला? बघा ना भाऊजी, यांचा ताप उतरतच नाहीये. उतरे म्हणजे मी अगदी वेळेवर आलोय इथे. अहो मी स्वामींचा पेढा द्यायला आलोय. असाच पेढा आणखी 21 जणांना वाटा. बहिणी, उद्यापर्यंत हात ठणठणीत बरा होईल. आता मला कळलं मला असं का होतंय ते. माझा शहाणपणा माझ्याच अंगाशी आलाय. मी स्वामींचा पेढा वाटला नाही, मी पेढ्याची साखळी मोडली म्हणून हे असं होतंय. स्वामी,
स्वामी माझं चुकलं स्वामी. आता मी 21 नाही तर 108 पेढे वाटेन. पण मला क्षमा करा स्वामी, मला क्षमा करा. पेढे? कसले पेढे? कशासाठी पेढे वाटायचे? हा काय प्रकार आहे? म्हणजे तुला वाटतंय की तुझ्या बाबतीत जे प्रतिकूल घडतंय ते तू पेढे वाटले नाहीस म्हणून? स्वामी चूक झाली, मला माफ करा. यानं पेढे वाटले नाहीत आणि साखळी मोडली. त्याचा त्रास याच्याबरोबर मला सुद्धा झाला. हा हात हालतच नाही स्वामी. माझा हात बरा करा स्वामी. अरे महामूर्खांनो, ह्या कसल्या खुळचट कल्पना मनाशी बाळगताय? तुम्हाला हे सगळं भोगावं लागलंय ना, हे तुमच्या कृत्यांमुळे. तुम्ही जी वाईट कृत्य केलीत ना त्यामुळे. अरे तू स्वतःच्या भावाची, स्वतःच्या पुतण्याच्या मृत्यूची कामना केलीस. आणि तू रे, तुझ्या कपटी पाताळ यंत्री बायकोच्या ताटाखालचं मांजर झालास. तिचं सगळं ऐकायला लागलास. त्याची शिक्षा आहे ही. बायकोच्या सांगण्यावरून आपल्या भावावर अन्याय केलास. कुणाच्या तरी डोक्यात काहीतरी खुळचट मूर्ख कल्पना निघते. त्याला इतर गाढवं भेटतात. मग ती कल्पना वाऱ्यासारखी फैलावली जाते. कसले पेढे वाटायचे, कसल्या साखळ्या? अरे आमच्या नावाची ही दहशत पसरवता तुम्ही. लोकांना भीती घालता. असं करा नाही तर तसं होईल. आम्ही भक्तांना काय सांगतो? भिवू नकोस, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही आमचे भक्त म्हणवता ना. इथे आमच्या नावाची दहशत घातली जाते, भीती दाखवली जाते. या असल्या गोष्टींना तुम्ही आळा घालायचा तर तुम्हीच या गोष्टींना बळी पडता. भक्ती अशी भीती दाखवून नाही निर्माण होत. भक्ती हृदयातून उमलावी लागते, अंतरंगात फुलावी लागते. अरे आमची कृपा होणं किंवा अवकृपा होणं ही या पेढे वाटण्यावर नाही अवलंबून, तुमच्या वागणुकीवर अवलंबून आहे. आता आलं लक्षात? स्वामी मी सुरुवातीला या गोष्टीला विरोधच केला होता, पण शेवटी तूही बळी पडलासच. आणि माझी चूक मला कळली आहे स्वामी. स्वामी, मीच माझं घर तोडलं. मीच सतत खोटं वागून वागून 2 भावांमध्ये फूट पाडली. पण मला आता कळलंय स्वामी की एकत्र राहण्यातच खरं सुख आहे. आता झाली ना उपरती. आणि माधवा, तू मोठा भाऊ ना त्याचा, मग पसर तुझे मायेचे हात. हे तुझ्या धाकट्या भावाला कुशी. स्वामी माझा हा हात ठेवा स्वामी. हो स्वामी. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.